नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। भारतात राहून इथलंच मीठ खाऊन पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप असलेल्या ज्योती मल्होत्रा या यूट्यूबरच्या अटकेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे। हरियाणातील हिसार पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या असून तिने चौकशी दरम्यान अनेक खुलासे करत हेरगिरी केल्याची कबुली दिली। तिने दिलेली माहिती ऐकून पोलीसही अवाक झाले। हरियाणातील हिसार पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेल्या ज्योती मल्होत्राने यापूर्वी सांगितलं होतं की ती एक यूट्यूबर आहे आणि ती तिच्या यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी देशभर आणि परदेशात फिरते। मात्र तिचं खोटं फार काळ टिकलं नाही आणि तिने तिच्या कारनाम्यांची कबूल केली। YouTube साठी व्हिडिओ बनवणं हा तर फक्त एक बहाणा आहे। तथापि त्याचे खोटे बोलणे फार काळ टिकले नाही आणि त्याने कबूल केले की व्हिडिओ फक्त एक निमित्त होतं आणि ती पाकिस्तानी हँडलरच्या सूचनेनुसार गुप्तचर माहिती गोळा करायची असं तिने कबूल केलंय। या कामासाठी तिला भरपूर पैसे तर मिळालेच, पण पाकिस्तान आणि चीनच्या भेटींमध्ये तिला VIP वागणूकही मिळाली। जेव्हा जेव्हा ती पाकिस्तानला जात असे तेव्हा तिला पाकिस्तान पोलिसांकडून सुरक्षा पुरविली जात असे, असेही ज्योती मल्होत्राने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं। एवढंच नव्हे तर तिला पाकिस्तानात कुठेही प्रवास करण्याचे स्वातंत्र्य होते। एकीकडे सामान्य भारतीयांनी पाकमध्ये पाऊल ठेवताच त्यांच्यावर पाडत ठेवणे सुरू असतानाच ज्योतीला मात्र कुठेही भटकण्याची मूभ होती। आपण पाकिस्तानमध्ये अनेक वेळा हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये भाग घेतल्याचेही ज्योतीने कबूल केलं। ज्योतीच्या सांगण्यानुसार जेव्हा ती चीनच्या दौऱ्यावर गेली तेव्हाही तिला VIP वागणूक मिळाली। ज्योतीचे वडील हरियाणातील वीज महामंडळातून निवृत्त झाले आहेत। ती त्यांच्यासोबत हिसारमध्ये राहते, पण तिच्या खर्चासाठी त्यांच्याकडून पैसे घेत नाही। YouTube मधून मिळणाऱ्या उत्पन्नालाही ती हात लावत नाही। तिच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केलाय। ती नेहमी विमान किंवा ट्रेनने फर्स्ट क्लासनेच प्रवास करायची आणि फक्त महागड्या हॉटेल्समध्येच राहायची। आतापर्यंत ती 3 वेळा पाकिस्तानला, एकदा चीनला आणि अनेक वेळा काश्मीरला गेली आहे, असं ज्योतीने हिसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सांगितलं। एवढंच नव्हे तर तिने पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत इंडोनेशिया, थायलंड, दुबई, भूतान, बांगलादेश आणि नेपाळचा प्रवासही केलाय। तिचा पासपोर्ट 22 ऑक्टोबर 2018 रोजी बनवण्यात आला होता आणि तो 21 ऑक्टोबर 2028 पर्यंत वैध असल्याने तिने पोलिसांच्या चौकशी दरम्यान सांगितले। गेल्या 3 वर्षांपासून ती तिच्या ट्रॅव्हल्स विथ जो या YouTube चॅनलसाठी व्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली देशभर आणि परदेशात फिरत आहे। दिल्लीतील एका शीख गटासोबत 2दा पाकिस्तानातील करतारपूर साहिब गुरुद्वाराला ती गेली होती आणि एकदा एकटीच गेली होती, असेही ज्योतीने चौकशी दरम्यान उघड केलं। यूट्यूबर ज्योती मल्होत्राचे तिच्या YouTube चॅनलवर सुमारे 3.77 लाख फॉलोअर्स आहेत। त्याचप्रमाणे Instagramवर तिच्या फॉलोअर्सची संख्या देखील 1.31 लाखहून अधिक आहे। तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर टाकली तर कळतं की ती ज्या कोणत्याही देशात जायची तिथल्या खास ठिकाणांशी, खाद्यपदार्थांशी आणि संस्कृतींशी संबंधित व्हिडिओ बनवायची आणि ते तिच्या YouTube आणि Instagram अकाउंटवर अपलोड करायची। यामुळे तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप व्ह्यूज मिळतात। अशाच माहिती जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।